फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नाही का बघणार आहोत की आता BMS तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता आपली UTची परीक्षा आहे. UT 2025ची आता 22 मार्चपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे आपली. तर आता आपल्याकडं जवळपास 1 महिना राहिलेला आहे प्रिपरेशन करायसाठी. तर आता या 30 दिवसामध्ये आपण कसे 5 सब्जेक्ट क्लिअर काढू, कसं आपण आता अप्रोच ठेवला पाहिजेत, आपण कसे सब्जेक्ट क्लिअर केले पाहिजेत, कसा स्टडी केला पाहिजेत. तर आपण जेवढं आता आपल्याला जर का या 30 दिवसात पास व्हायचं असेल तर आता जे झालं ते झालं. आता याच्या पुढे जर का तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता तुमचं काही जरी नसेल झालं तर आपण झिरोपासून सर्व गोष्टी स्टार्ट करू. तर आता आपण प्रत्येक सब्जेक्टची पण माहिती घेणार आहोत की आपल्याला जवळपास आपल्याला सर्व ब्लूप्रिंटनुसारच विचारला जातो. लास्ट 2-3 वर्षापासून जो पण पॅटर्न चेंज झालेला आहे तर सर्व NCSMनं जी ब्लूप्रिंट दिलेली आहे त्याला फॉलो करूनच आपल्याला सर्व क्वेश्चन विचारलं जातं एक्झाममध्ये. तर आता ही ब्लूप्रिंटच आहे. आपण आता ब्लूप्रिंटनुसार आपण पहिल्यांदा ब्लूप्रिंट बघून घेऊ 5 सब्जेक्टच्या की ब्लूप्रिंटमध्ये कोणता ACQ कोणत्या पॉईंटवर येणार आहे ते सर्व बघून घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला काय अप्रोच ठेवायची आपल्याला एक्झाम काढायसाठी, विषय पास करायसाठी, तर ते आपल्याला कळून जाईल. तर आता पहिल्यांदा आपण अष्टांगहृदयाबद्दल माहिती घेऊ. तर आता अष्टांगहृदय ह्या संहिता अध्ययन 1मध्ये येते. संहिता अध्ययन 1 विषयमध्ये आपल्याला अष्टांगहृदय आणि चरक संहिता असे 2 पार्ट येतात. तर आता याच्यात नाही का आपल्याला जे पहिला ACQ आहे, पहिला ACQ आपल्याला विचारलं जाते अष्टांग हृदयाच्या पहिल्या अध्यायावर, 9व्या अध्यायावर, 10व्या अध्याय या 3 अध्यायापैकी कोणत्या पण एका याच्यावर आपल्याला ACQ येते पहिला. दुसरा ACQ हा अध्याय 2, 8वा आणि चरकचा 5वा आणि 8वा या अध्यायावर विचारलं जाते. तसंच तिसरा ACQ अष्टांग हृदयाचा 3रा 4था अध्याय, चरकचा 6वा आणि 7वा अध्याय. तसंच चौथा ACQ हा अष्टांग हृदयाचा 11व्या 12व्या अध्याय आणि चरकचा 12वा अध्याय. तसेच 5वा ACQ जो आहे तो चरकच्या पहिल्या अध्याय जो दीर्घजीवित अध्याय आहे त्याच्यावर विचारला जातो. हा फिक्स आहे की पहिल्या अध्यायावरच हा येईल. आणि तसा 6वा ACQ अष्टांग हृदयाच्या 5व्या 6व्या 15व्या आणि चरकचा 2रा 3रा आणि 4था. तसंच 7वा अष्टांग हृदयाचा 7वा 9वा 10वा यापैकी कोणत्या पण एका अध्यायावर 7वा ACQ येईल. आणि 8वा ACQ हा अष्टांग हृदयाचा 13, 14 अध्याय किंवा चरकचा 11वा अध्याय यापैकी कशावर येईल. तर आता आणि त्याच पद्धतीने हे LAQ येतं की कोणत्या याच्यावर कोणता LAQ येणार आहे. तर आता हे झालं ब्लूप्रिंटनुसार की कोणत्या याच्यावर कोणत्या अध्यायावर कोणता ACQ किंवा LAQ विचारणार येतात. आता पहिल्यांदा बघू की आता प्रत्येक अध्यायामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक येतं जे आपण या पूर्ण सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आता पहिला अष्टांग हृदयाचा पहिला अध्यायामध्ये आयुर्वेद अवतरण हा ACQसाठी इम्पॉर्टंट आहे. अष्टांग आयुर्वेद, चिकित्सा चतुष्पाद, रोगी परीक्षा, रोग परीक्षा, व्याधी प्रकार हे सर्व आपण पहिल्या अध्यायात इम्पॉर्टंट टॉपिक येतं. दुसऱ्या अध्यायात दिनचर्या एक्सप्लेन करा म्हणून टॉपिक येऊ शकतो. आणि दशविध पापकर्मे हा ACQसाठी विचारू शकतो. दिनचर्या LAQ ACQ दोन्हीसाठी विचारला जाऊ शकतो. नंतर अष्टांग हृदयाचा 3रा अध्याय, तिसऱ्या अध्यायात आपण ऋतुचर्या अध्याय आहे. त्याच्यात आपण ऋतूबद्दल कोणता पण एक ऋतू येऊ शकतो आपल्याला आणि ऋतुसंधीबद्दल विचारू शकतात. या दोघांचा मिळून एक LAQ येऊ शकतो. नंतर जे 4था अध्याय त्याच्यात धारणीय वेग याबद्दल क्वेश्चन येतं. नंतर तसंच 5व्या अध्यायात घृत गुणधर्म, तेल गुणधर्म, महावर्ग गुणधर्म याबद्दल विचारला जातो. नंतर जो 6वा अध्याय त्याच्यात कृतान्न वर्ग, मांस वर्ग, नंतर औषधी वर्ग याच्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. हे सर्व ACQसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं, टॉपिक येतं. नंतर जो 7वा अध्याय त्याच्यात सविषण्य परीक्षा, विरुद्ध अन्न आणि त्रयस्तंभ जास्त इतकं इम्पॉर्टंट नाही पण आपण करून घेऊ ते पण, ठीक आहे. तर हे सर्व ACQसाठी आपल्याला 7व्या अध्यायातलं. नंतर 8व्या अध्यायात आपल्याला विसूचिका, अलसक, अजीर्ण, अनुपान. आता आधी इम्पॉर्टंट नव्हतं पण या क्वेश्चनसाठी हे लास्ट इयरचं हे सर्व. तर आपल्याला हे अजीर्ण पण करायचं आहे, ठीक आहे. नंतर आपण 9वा जो अध्याय त्याच्यात पंचभौतिक द्रव्य, गुण, कर्म आणि विपाक आणि प्रभाव या टॉपिकबद्दल आपण 9व्या अध्यायात बघणार आहोत. ते 9व्या अध्याय हे. आणि 10व्या अध्यायात कोणता पण एक रस आपल्याला हा फिक्स ACQ आपल्याला जितका पण तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघसा तर कोणत्या पण एक रसावर आपल्याला फिक्स क्वेश्चन येतो. तर आपल्याला हे षड्रस 10व्या अध्यायातले करूनच जायचे. नंतर 11व्या अध्यायामध्ये दोष, धातू, मल याचे कार्य, प्राकृत कार्य काय, क्षयवृद्धी काय याच्यावर माहिती विचारते. नंतर ओजवर विचारले जाते. ओजवर ACQ पण येऊ शकतो, LAQ पण येऊ शकतो. हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. नंतर 12व्या अध्यायात आपल्याला दोषचे जे त्रिदोष येतं, वात, पित्त, कफ त्याचे स्थान, प्रकार, रोगाचे त्रिविध हेतू, रोगाचे मार्ग काय येतं या सर्वावर आपल्याला ACQ येऊ शकतो.
नंतर दशविध परीक्षाभाव हा इम्पॉर्टंट आहे. नंतर दोष प्रकोप लक्षणे हे दोन्ही मिळून आपल्याला एक एल-ए-क्यूसाठी इम्पॉर्टंट टॉपिक येतं. नंतर जो 13वा अध्याय अष्टांगहृदयाचा, त्यात वात पित्त कफ याचा उपक्रम, तिन्हीपैकी कोणता पण एक उपक्रम मिळू शकतात की बा वाताचा उपक्रम लिहा, पित्ताचा उपक्रम लिहा, कफदोषाचा उपक्रम लिहा. तर हे आपल्याला बघायचं आहे. नंतर दोषांची कोष्ठगत शाखागती हा एक टॉपिक आहे, तो करायचा. आणि औषध सेवन काल हा एस-ए-क्यू आणि एल-ए-क्यू या दोन्हीसाठी की इम्पॉर्टंट आहे. नंतर हे झालं सर्व अष्टांगहृदयाबद्दल. नंतर आता हे चरकसंहिता. तर चरकसंहितात जो पहिला अध्याय चरकसंहितेचा पहिला अध्याय दीर्घजीवित अध्याय हा सर्वात महत्त्वाचा अध्याय, हा आपल्याला करायचा आहे. तर याच्यात आपल्याला सामान्य विषय सिद्धांत एल-ए-क्यूसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नंतर आयुर्वेद परिभाषा, आयु परिभाषा याचे पर्याय हे सर्व एस-ए-क्यू येतं. नंतर त्रिसूत्र आयुर्वेद हे आपल्याला हे इम्पॉर्टंट टॉपिक येतं ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. नंतर चौथा अध्याय जो आहे चरकसंहितेचा, त्याच्यावर पंचविध कषाय कल्पना, नंतर विरेचन योनी याच्यावर एस-ए-क्यू येऊ शकतो आणि पंचविध कषाय कल्पनावर एल-ए-क्यू येऊ शकतो. नंतर जे 5वा अध्याय धूमपानबद्दल माहिती येऊ शकते, त्याच्यावर एस-ए-क्यू येऊ शकतो. मात्राशिद्धी अध्याय एक्सप्लेन करा असा एल-ए-क्यू पण येऊ शकतो. आणि नस्यविद्येवर एक एस-ए-क्यू पण येऊ शकतो. आता 6व्या याच्यात आपण जे जसं याच्यात अष्टांगहृदयामध्ये ऋतू बघितलं, तसं 6व्या अध्यायामध्ये पण आपल्याला ऋतू आहे, त्या ऋतूबद्दल आपण कुठं पण कव्हर करू शकतो. तर इथं पण आपण बघून घेऊ. ठीक आहे. नंतर धारणीय वेग सेम आपण जसं याच्यात बघितलं तर याच्यात थोडाफार फरक राहतो, पण बाकी सेमच राहते. नंतर 8व्या अध्यायात इंद्रिय पंचपंचक म्हणून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतो किंवा सदवृत्त धर्माचरण याच्यावर एस-ए-क्यू येऊ शकतो. नंतर चिकित्सा चतुष्पाद हे आपण अष्टांगहृदयामध्ये पण बघणार आहोत आणि याच्यात पण बघणार आहोत. तर ठीक आहे. तर क्वेश्चन येऊ शकतो किंवा चरकसंहितेनुसार चिकित्सा चतुष्पाद एक्सप्लेन करा, अष्टांगहृदयानुसार वाग्भटानुसार एक्सप्लेन करा असं येऊ शकतो. नंतर व्याधीचे प्रकार पण आपण याच्यात बघितले तसंच इथं पण येऊ शकतो. ठीक आहे. तर ते तसं मेन्शन करतील किंवा चरकसंहितेनुसार व्याधी प्रकार एक्सप्लेन करा किंवा वाग्भटानुसार एक्सप्लेन करा. ठीक आहे. नंतर अष्टविध एषणा या अध्यायामध्ये सर्व अष्टविध एषणा सांगितलेला आहे. हा एस-ए-क्यू एल-ए-क्यू आणि एम-सी-क्यूच्या हिशोबानं पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंतर जो 12वा अध्याय त्यात वाताचे गुण कर्म आणि प्राकृत विकृत कार्य सांगितलेले, तर हा वातकला किंवा असा आपल्याला वातकला कली अध्याय एक्सप्लेन करा या हिशोबानं पण आपल्याला येऊ शकतो हा क्वेश्चन. नंतर वात पित्त कफ याचे आपल्याला गुणधर्म विचारू शकतात. तर हे झालं आपलं पूर्ण अष्टांगहृदयाबद्दल आपल्याला काय काय वाचायचं, काय काय शिकायचं आपल्याला आणि काय इम्पॉर्टंट टॉपिक आपले कव्हर झाले पाहिजेत, काय इम्पॉर्टंट टॉपिक आपण वाचले पाहिजेत. ठीक आहे. आता हा संस्कृतचा पेपर 1. संस्कृतच्या पेपर 1मध्ये नाही का सर्वात सोपा याच्यात म्हणजे आपल्याला संस्कृतचं व्याकरण विचारलं जाते. त्यात एम-सी-क्यूसाठी संस्कृत वर्णनाम परिचय जे म्हणजे याच्यामध्ये आपण माहेश्वर सूत्र वाचतो, आपले वर्णाचे भेद पाहतो, स्वर व्यंजन, ते सर्व ह्याचं 5 मार्काचं हे सर्व एम-सी-क्यूसाठीच विचारलं जाणार आहे. तर संस्कृत वर्णनाम परिचय 5 मार्कासाठी. संज्ञा प्रकरण, संज्ञा म्हणजे आपल्याला संज्ञा दिल्या त्याच्या आपल्याला फिल इन द ब्लँक्स येतील, ते सर्व सूत्र पाठ करायचे, त्यानुसार आपल्याला संज्ञा प्रकरण करायचं. नंतर प्रत्ययावर 3 एम-सी-क्यू विचारले जातात. तसं कारक प्रकरणावर 5 एम-सी-क्यू पण विचारले जातात. आणि नंतर आपल्याला इथं कारक ओळखा म्हणून आपल्याला एस-ए-क्यू पण विचारला जातो, म्हणजे कारक प्रकरण 10 मार्कासाठी आहे. नंतर विशेष्य हे 2 मार्कासाठी आहे. नंतर जर का एस-ए-क्यू बघितलं तर संधी सोडवा. संधी आपल्याला एस-ए-क्यूसाठी पण विचारले जाते. नंतर आपल्याला संधी आपल्याला एल-ए-क्यूमध्ये पण विचारले जाते. म्हणजे संधी आणि समास जर का बघितलं तुम्ही, समास इथं पण एस-ए-क्यूसाठी पण येतो आणि एल-ए-क्यूसाठी पण येतो. तर आपल्याला म्हणजे समास आणि संधी हे जरी केलं तर आपल्याला 30 मार्काचं प्रिपरेशन इथून जाते. आणि आपण संस्कृत वर्णनाम परिचय आणि हे एस-ए-क्यूसाठी एम-सी-क्यूसाठी जरी प्रिपेअर केलं तरी इथून 20 मार्क येऊन जातात. तर आपल्याला सर्व ब्लूप्रिंटनुसारच फॉलो करायचं सर्व. नंतर आपल्याला इथं प्रत्यय आपले जे प्रत्यय प्रकरण आहे त्याच्यातून प्रत्यय एम-सी-क्यूसाठी पण विचारले जातात आणि प्रत्ययावर आपल्याला हे पण येते, एल-ए-क्यू पण येते. तर ठीक आहे. आता प्रत्ययासाठी लिहानंतर वाक्य परिवर्तन, इथं वाक्यप्रयोग कर्तरीचं कर्मणी करा, कर्मणीचं कर्तरी करा, हे आपल्याला इथं येऊ शकते. हा क्वेश्चन इथं विचारला जाते एल-ए-क्यू म्हणून. आणि नंतर हे उपसर्ग, याच्यात 22 उपसर्ग आपल्याला दिलेले, तर 22 उपसर्गाचे वाक्य केले कोणते पण 5 आपल्याला विचारलं जातं. तर हे सगळ्यात सोपं टॉपिक आहे, हा तर आपल्याला फिक्स करायचा म्हणजे करायचा. नंतर शब्दरूपाने थोडंसं अवघड आहे, पण जर का तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं, आपण जर का त्याचा पॅटर्न समजून घेतला, 2-3 शब्द पाठ केले, आपल्याला समजलं, तर आपण व्यवस्थित याच्यात लर्न करू शकतो आहे. ठीक आहे. नंतर
नंतर सेम तिथं शब्दरूप आपल्याला इथं पण विचारलं जातात, इथं पण विचारलं जातं. फक्त इथं काय LAQमध्ये आपल्याला त्याचं वाक्य पण शब्दरूप ओळखून त्यात दिलं जातं की बा शब्द देता जाईल आपल्याला त्याचा चतुर्थी बहुवचन करा, याचा आपल्याला रूप बनवून त्याचा वाक्यात उपयोग करावा लागते. ठीक आहे. तर हे सर्व झालं पेपर 1मध्ये. आता पेपर 2मध्ये आपल्याला 20 मार्काचं आयुर्वेद इतिहास आहे, फक्त MCQवर. म्हणजे आयुर्वेद इतिहास आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आहे. नंतर आपल्याला शब्दरूप आणि धातुरूप आपल्याला वाक्य दिलं जातील, त्याच्या पदच्छेदावर म्हणजे त्याच्यावर आपल्याला काही गोष्टी अंडरलाईन केल्या जातील. त्याचा अन्वयाचाच क्वेश्चन आहे. आपल्याला जर का पाहिलं पेपर 2मध्ये 30 मार्काचा अन्वय आहे. आपल्याला SCQमध्ये पण 3 अन्वय येतं. नंतर इथं जर का बघितलं तर प्रयोग परिवर्तन सेम आपल्याला जसं वाच्य परिवर्तन आलं होतं तसं कर्तरीचं कर्मणी करा. नंतर टिप्पणी म्हणजे आपल्या परिभाषा दिलेल्या येतात, निरुक्ती दिलेल्या येतात. निरुक्ती परिभाषा आपल्याला करायच्या म्हणजे करायच्याच, कारण की हे आपल्याला SCQसाठी पण विचारलं जातं आणि टिप्पणी आपल्याला इथं परिभाषा आपल्याला LAQसाठी पण विचारलं जातं. म्हणजे 2-3 टिप्पणी म्हणजे 15 मार्क आपल्याला निरुक्तीमध्ये, 5 मार्क आपल्याला इथून भेटू जातात. ठीक आहे. नंतर हे संस्कृत भाषा म्हणजे आपल्याला पॅराग्राफ दिला जातो, आपल्याला तो आपल्या संस्कृत भाषेमध्ये हे करायचा, ट्रान्सलेट करायचा. ठीक आहे. नंतर आपल्या टॉपिक लिहिलं जाईल, त्याला आपल्याला सारांश लिहायचा आपल्याला. ठीक आहे, संस्कृतमध्ये. नंतर प्रश्नाची आपल्याला क्वेश्चन दिले जातील, त्याचे आपल्याला उत्तर लिहायचे. आणि परत इथं निरुक्ती पर्यायाच्या म्हणजे निरुक्ती आपल्याला इथं 10 मार्काची निरुक्ती आणि 15 मार्कासाठी परिभाषा. म्हणजे निरुक्ती परिभाषा जरी आपण व्यवस्थित करून गेलो तरी आपल्याला व्यवस्थित सर्व मार्क भेटून जातात. तर एकदम पासिंग संस्कृतमध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. व्यवस्थित केलं, ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं व्यवस्थित केल्या तर आपल्याला काही पासिंग अवघड नाही. नंतर आपला नंतर विषय येते आपला 3rd विषय येते पदार्थविज्ञान. आता पदार्थविज्ञानमध्ये पेपर 1मध्ये आयुर्वेद निरूपण, पदार्थ दर्शन, द्रव्य, गुण, कर्म, समवाय, विशेष, सामान्य आणि अभाव अशा आपल्याला MCQ विचारलं जातं. आयुर्वेद निरूपण 2-3 म्हणजे सिम्पल टॉपिक येतं, त्याच्यावर आपल्याला MCQ विचारलं जातं. नंतर सेम आयुर्वेद निरूपणवर पहिला SCQ येईल, दुसरा पदार्थ दर्शनवर, तिसरा द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव आणि 8वा हे सेम याच्यानुसार. म्हणजे आपल्याला आता LAQसाठी बघितलं तर आयुर्वेद आणि दर्शनवर आपल्याला 2 SCQ आणि 1 LAQचं वेटेज आहे. म्हणजे 15 मार्काचं वेटेज आणि प्लस इथलं 2 मार्काचं म्हणजे 16-17 मार्काचं वेटेज आयुर्वेद दर्शनवर आहे. द्रव्यवर फिक्स 1 LAQ 1 SCQ म्हणजे हे 10 5 15 मार्क हे. आणि इथं द्रव्यावर 3 मार्क म्हणजे 18 मार्क. आणि गुण कर्म म्हणजे आपल्याला सामान्य विशेषवर 1 LAQ 1 SCQ. सामान्य विशेष सिद्धांत आपण व्यवस्थित करून घेतला, सामान्य विशेष तर्कसंग्रहानुसार याच्यानुसार जर का आपण व्यवस्थित केलं तर 1 LAQ 1 SCQ प्लस आपल्याला इथं पण आपल्याला हे विचारलं जातं, 4 MCQ विचारलं जातात. म्हणजे पदार्थविज्ञान एकदम इझी सब्जेक्ट आहे. हा आपण जर का व्यवस्थित प्रिपेअर केला तर सगळ्यात इझी आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये मार्क याच्यात म्हणजे जास्त अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. तेच प्रश्न येतं व्यवस्थित जर का आपण लिहिलं तर आपल्याला मार्क पण भेटतात. ठीक आहे. सेम तसंच पेपर 2मध्ये पदार्थविज्ञानच्या याच्यात फक्त आपल्याला परीक्षा येतात. तर सेम आपलं MCQसाठी काय टॉपिक येतं, नंतर SCQसाठी काय टॉपिक येतं. नंतर हे बघ LAQसाठी आपल्याला परीक्षण आपतोदेश प्रमाण हे आपल्याला याच्यावर 2 SCQ आणि 1 LAQचं वेटेज आहे. नंतर प्रत्यक्ष प्रमाणावर 2 SCQ आणि 1 LAQचं वेटेज आहे. तसंच अनुमान प्रमाणावर 2 SCQ आणि 1 LAQचं वेटेज आहे. कार्यकारण सिद्धांतवर 1 SCQ 1 LAQचं वेटेज आहे. आपण जर का व्यवस्थित प्रिपेअर केलं आता याचे कोणते क्वेश्चन कसे येतं आपण PYQचं ॲनालिसिस करून आपण सर्व क्वेश्चन प्रिपेअर करून तुम्हाला मी सांगतो की कसं प्रिपेअर करायचं, काय प्रिपेअर करायचं. आपण हे सर्व नंतर बघणारच आहे. आपण फक्त ब्लूप्रिंट बघतो की NCERTनं जी ब्लूप्रिंट दिलेली आहे त्यानुसार आपल्याला कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहे. आता आपण रचनाशारीरबद्दल बघू. तर रचनाशारीरमध्ये पहिला टॉपिक पहिला जो SCQ आहे तो शरीरप्रम्य शारीर आणि परिभाषा शारीर याच्यावर 5 MCQ आणि 1 SCQचं वेटेज आहे. दुसरा याच्यावर गर्भशारीर किंवा एम्ब्रॉलॉजी याच्यावर MCQ 1 SCQ आणि 1 LAQ. नंतर अस्थिशारीर ऑस्टिओलॉजी याच्यावर अस्थिशारीर आपल्याला अस्थिचे प्रकार लिहा असा क्वेश्चन येतो. तर याच्यावर 1 SCQ 1 LAQ 1 MCQ याचं वेटेज आहे. तर नंतर केश दंत नख
याच्यावर एक फिक्स एस क्यू राहतेच आपल्याला, म्हणजे चौथा नंबरचा जो एस क्यू राहते. एक तर केशवर विचारतील, प्राकृत केश, विकृत केश किंवा दंत किंवा नख किंवा तिन्हीचे प्राकृत विकृत कार्य काय येतं, कसं येतं, काय येतं ते विचारू शकतात आपल्याला. नंतर हे पेशी शारीर 5वा एस क्यू. नंतर 6वा एस क्यू संधी शारीर, म्हणजे आपल्या जॉईंट्सबद्दल आपल्याला विचारले जाते. नंतर 7वा एस क्यू नर्वस सिस्टमवर. 8वा एंडोक्रायनॉलॉजी लिम्फॅटिक सिस्टमवर. नंतर LAQमध्ये गर्भशारीर किंवा एम्ब्रोलॉजी, अस्थिशारीर ऑस्टिओलॉजी. 3रा MCQ संधी स्नायू ऑर्थोलॉजी. याच्यावर या तिन्हीपैकी एका टॉपिकवर जास्त करून जॉईंटवरच वेजे आपल्याला कोणता पण एक जॉईंट, कोणती पण एक बोन, आणि याच्यात आपल्याला जास्त करून मासानुमासिक गर्भवृद्धी हे फिक्स LAQ येतं आपल्याला जे प्रिपेअर करायचे पेपर 1मध्ये. नंतर नर्वस सिस्टम आणि एंडोक्रायनॉलॉजी. तर लास्ट इयरला याच्यात ब्रॅकियल प्लेक्सेस विचारलं होतं, तर याच्यात लंबार प्लेक्सेस पण विचारू शकतात यावेळेस, किंवा एखादी ग्लँडबद्दल माहिती विचारू शकतात. ठीक आहे, हे झाला पेपर 1बद्दल रचनाशारीरचा. नंतर रचनाशारीरचा पेपर 2मध्ये इथं कोष्ठाशय आयुर्वेदचा पार्ट आहे. नंतर डायजेस्टिव्ह सिस्टम, याच्यावर एक LAQ, एक SAQ, MCQ, टोटल 16 मार्काचं वेटेज आहे. नंतर प्रमाणशारीर, मर्मशारीर, याच्यावर 17 मार्काचं. आपल्याला पेपर 2साठी सर्व आयुर्वेदाचा पार्ट तर करायचंच, कारण की आयुर्वेदाच्या पार्टवर जर का तुम्ही बघसाल तर आयुर्वेदाचं जे टॉपिक येतं त्याच्यावर जरा जास्त वेटेज आहे LAQसाठी. तर म्हणून आपल्याला हे व्यवस्थित करायचं, म्हणजे पेपर 2साठी जे आयुर्वेदिक पोर्शन आहे ते आपल्याला व्यवस्थित करायचं. आणि मॉडर्न क्वेश्चनमध्ये काय काय लागते, काय काय नाही लागत ते तर आपण करणारच आहोत. ठीक आहे. नंतर क्रियाशारीर एकदम सोपं, काही अवघड नाही. आपलं अर्ध प्रिपरेशन तर आपलं अष्टांग हृदय, आणि अष्टांग हृदयामध्ये आपण दोष वगैरे बघितले ते त्याचे वृद्धिक्षयाचे आपल्याला सर्व तिथंच प्रिपेअर होऊन जाते. तर तसंच आपल्याला इथं क्रियाशारीरच्या पेपर 1मध्ये आपल्याला शरीर प्रिन्सिपल हे बेसिक प्रिन्सिपल दिलेलं येतं, ते टॉपिकबद्दल माहिती दिलेली आहे. नंतर वातपित्त कफ याच्यावर सेकंड SAQ. नंतर दोष वृद्धिक्षय षटक्रियाकाल याच्यावर आपल्याला 3रा SAQ पाहायला भेटेल. नंतर 4था SAQ जो प्रकृती किंवा आहार या दोन्हीपैकी कशावर येईल. 5वा अग्नी किंवा आहार पाकवर येईल. नंतर 6वा होमिओस्टासिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टमवर येईल. नंतर 7वा SAQ फिक्स GITवर एक SAQ येते, म्हणजे येतेच आपल्याला, म्हणून हा व्यवस्थित करून द्यायचा. नंतर नर्वस सिस्टम किंवा एंडोक्राईन सिस्टम या दोन्हीपैकी कशावर एक LAQ आपल्याला एक SAQ 8वा SAQ पाहायला भेटेल. नंतर आता फिक्स LAQ आपण जर का फक्त वातपित्त कफ जरी करून गेलं तर आपल्याला एक LAQ एक SAQ आपल्याला ह्याचा करायचंच, म्हणजे आपल्याला 15 मार्क इथंच भेटून जातात व्यवस्थित केलं तर. नंतर आपले प्रकृती आहार, अग्नी आहार पाक सिम्पल टॉपिक आहे, तर जास्त काही अवघड नाही, तर हे करून टाकले तर आपला एक LAQ फिक्स होऊन जातं. नंतर मॉडर्नचं होमिओस्टासिस किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम यात अजून 2-3 टॉपिक येतात. नंतर रेस्पिरेटरी सिस्टम त्याच्या आपल्याला याच्यात एक्सटर्नल रेस्पिरेशन, आर्टिफिशियल रेस्पिरेशन, किंवा याच्यात थोडंसं नंतर डिसीज पण दिलेलं येतं. आणि रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स हा इम्पॉर्टंट टॉपिक येते. जर GITवर LAQ येऊ शकतो. नंतर नर्वस सिस्टमवर आपल्याला LAQ विचारू शकतात. नंतर हे आपले MCQमध्ये कोणत्या टॉपिकवर किती MCQ विचारले जातात हे सर्व दिलेलं आहे. हे सर्व ब्लूप्रिंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे आपण, आणि ब्लूप्रिंट फॉलो होते. फक्त लास्ट इयरमध्ये जे पेपर 2 होता ते थोडासा ऑड आला होता, पण असं काही नाही. पेपर 1 एकदम सोपा आला होता, तर पासिंग असं नाही की पासिंग होणार नाही. तर आणि रचना आणि क्रियाचा पेपर थोडासा टफ काढतातच, तर जास्त काळजी करायचं काम नाही. आपल्याला फक्त आयुर्वेदिक पोर्शन व्यवस्थित करून ठेवायचा आणि मॉडर्न सर्व वाचून घ्यायचं. जेवढे टॉपिक होते तेवढे सर्व रीड करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला तिथं वेळेवर लिहितात ते सर्व टॉपिक. कोणता स्किप करायचा नाही, सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. जरी नसतील कसं अटेम्प्ट करायचं, काय अटेम्प्ट करायचं ते मी सर्व सांगतो तुम्हाला, ते सर्व हेल्प करतो मी. क्वेश्चन लिहिताना पण प्रेझेंटेशन पेपरचं कसं करायचं ते मॉडेल क्वेश्चन आपण सॉल्व करून बघू. ठीक आहे, ते काळजी करायचं काही काम नाही. तर आता आपण बघणार आहोत पेपर 2 क्रियाशारीरचा. त्याच्यात धातू, रस, रक्त, मांस, मेद याच्यावर SAQ येते. नंतर अस्थिमज्जा, आश्रयभाव याच्यावर SAQ येते. हे सर्व MCQचे टॉपिक येतं, की याच्यावर 3 MCQ, याच्यावर 4 MCQ, याच्यावर 2, याच्यावर 1, 3 हे सर्व MCQचे टॉपिक येतं. ठीक आहे, जे रेडमध्ये तुम्हाला दिसते. नंतर आपल्याला 3रा SAQ पाहायला भेटेल उपधातू किंवा मल. नंतर इंद्रिय, मानस हे सर्व छोटे छोटे टॉपिक येतं. हे सर्व करून घेतलं की आपल्याला SAQ आणि LAQ सर्व आपल्याला इझिली समजून जाते. ठीक आहे, तर हा पेपर 2 याच्यात रस, रक्त, मांसवर आपल्याला LAQ हे सर्व व्यवस्थित बघून घ्यायचं. माझ्या हिशोबानं तुम्ही सर्वांनी ब्लूप्रिंटचं एक फोटोकॉपी किंवा PDF काढून त्याची प्रिंट काढून तुम्ही ठेवायला पाहिजेत, म्हणजे तुम्हाला 100 पाहायचं काम नाही. तुम्हाला सर्व समोर राहते, काय करायचं काय नाही, कोणते टॉपिक झाले ते तुम्ही टिकमार्क करू शकता. बाकी तुमच्याकडे ही सर्व मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड करून देतोच. ठीक आहे, चालते. तर आता हे आपण सर्व ब्लूप्रिंट बघितली, हे सर्व आपण बघितलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिक एक टॉपिक स्टार्ट करू.
कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते येतं, LAQच्या दृष्टीनं कोणते इम्पॉर्टंट येतं, तसे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्व प्रिपेअर करू, लेखी त्याची प्रॅक्टिस करू आणि सर्व एक एक टॉपिक आपण क्लिअर करू. काही काळजी करू नका. 30 दिवसाचा टाईम, व्यवस्थित टाईम आहे. व्यवस्थित सर्व विषय निघतात पण आपले. फक्त व्यवस्थित आता दुसरा पण जास्त टाईम इकडं तिकडं वेस्ट न करता व्यवस्थित जर का प्रिपरेशन केली, व्यवस्थित टाईमशीर सर्व अभ्यास केला तर आपलं सर्व प्रिपरेशन व्यवस्थित होते. ठीक आहे, चलते आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.